भाषण बंद करा म्हणून चालत नाहीत ना. पोरं म्हणतील जाऊ द्या ना बाबा, आम्हाला घरी जाऊन भूक लागली, आता काय करावं. पोरांनो, हे तुमच्या करता आहे. तुमच्यामध्ये उद्याचे संभाजी घडले पाहिजे म्हणून याच शाळेमध्ये उद्याचे संभाजी आहेत. याच शाळेमध्ये विभागातले आमदार याच मुलांमध्ये बसलेले आहेत. याच मुलांमध्ये उद्या तुमच्या विभागातील खासदार बसलेले आहेत. आणि याच मुलांमध्ये उद्या तुमच्या गावाला कलंक लावणारा हरामखोरही बसलेला आहे. तोही उभा करणार आम्ही 10 मिनिटानंतर. जर त्याची प्रगती नसेल आणि ही प्रगती केव्हा होते त्याला इतिहास करूया. हा इतिहास आहे तुमचा. कोण म्हणतं तुमचा इतिहास? सत्संगाचा इतिहास आहे का तुमचा? आमची माणसं सत्संगात जातात. सत्संगातले महाराज सांगतात लसण खाऊ नका, मसाला खाऊ नका, मिरची खाऊ नका, ठेचा खाऊ नका, तिखट खाऊ नका. हे खाल्लं नाही तर आमचे पोरं हिजडे होतील ना. हे तर आपल्या मराठ्यांचं खाद्य आहे म्हणून आम्हाला धक्क खाल्लं पाहिजे. भाकरी कोण भाजतं? आमची आई बहीण भाकरी भाजते. कुठं? चुलीवरच्या भाकरी. आणि मग संसार बोलवतो. जे बहिण म्हटलं अरे संसारच संसार, जसा तावा चुल्यावर आधी हाताले चटकेन मग मिळते भाकर. आईच्या हातची भाकरी आणि आईच्या हातचं भरीत हे आमच्या घराण्यातलं आहे, आमची परंपरा आहे. म्हणून तलवारीचा इतिहास. म्हणून मी प्रत्येक व्याख्यानात सांगतो की तुम्ही जर हे खाणार नाही मसाल्याचे पदार्थ तर तुमची मुलं मिलिटरीमध्ये कसे काय जातील? ती कशी टिकतील? देशाच्या सीमारेषेचं रक्षण करणारे सर्व कोण्या समाजाची मुलं आहेत? शीख बटालियन, शिखांची मुलं, मराठा रेजिमेंट, महार रेजिमेंट, जाट रेजिमेंट, राजपूत रेजिमेंट, मुस्लिम सुद्धा आहेत अनेक मुलं. पोथी वाचणाऱ्याची रेजिमेंट होती का तिकडं? सत्यनारायण करणाऱ्या 10 महाराज लोकांची मुलं मिलिटरीमध्ये शहीद झाले असं वाचलं का कधी? कधीच नाही. कारण तलवारीचा इतिहास आपला बापजाद्यांचा आहे. आमच्या लोकांनी 70 किलोच्या तलवारी पेलल्या म्हणून 1 जानेवारी 1818 500 महारांनी 30,000 पेशवे भीमा कोरेगावला कापून काढले. हा इतिहास तुमचा आमचा लढवई इतिहास आहे. गुरुगुरुल्या पोरांना घराच्या आत जर मुलं ठेवले तर ती कुत्र्यासारखी राहतात. घराच्या आत माझा एकुलता एक मुलगा जर आता बाहेर गेला तर दिल्लीला गेला तर कसं होईल? ते कुत्रच होणार आहे. उलट त्याला वाघाचा छावा म्हणत असेल सिंहाचा छावा तर जंगलामध्ये सुटू द्या. जंगलात जो राहतो तो सिंहाचा छावा. एकुलता एक का असे ना अफजल खानाचा कोतळा काढण्याकरता 10 नोव्हेंबर 1659 पूर्वी जिजाऊंचं दर्शन घेताना जिजाऊंनी असं नाही म्हटलं मला एकुलते एक आहात शिवबाराज आहे तुम्ही आणि तुम्हाची जर त्याचा फटका झाला तर आम्हाला आधी कोणाकडे पाहायचं असं नाही म्हटलं. उलट सांगितलं खानाचं उष्ण फेडून या आणि स्वराज्याच्या जो आढावा त्याचा मुलायदा करू नका. शिवरायांनी आईचा शब्द प्रमाण मानला. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज गेले, लढले, अफजल खानाचा कोतळा काढला, अफजल खान संपवला. अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी जो त्यांच्यावर वार करून गेला त्याचे 4 तुकडे केले. आमच्या स्वराज्याची तलवार ही कोण्या धर्माविरुद्ध नाही तर स्वराज्याच्या आड येणारा तो कोणी असो तो आमचा शत्रू आहे. छत्रपती शिवरायांनी कृतीतून दाखवलं. एकुलत्या एक मुलाला दिल्लीच्या राजकारणाला जिजाऊंनी पाठवलं. एकुलत्या एक नातवाला वयाच्या 9व्या वर्षी दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. 9व्या वर्षी जर दिल्लीला संभाजी महाराज जाऊ शकतात तर तुमची मुलं घराच्या बाहेर निदान स्पर्धा परीक्षा द्यायला तर पडली पाहिजेत. आजच्या तरुणांनी निदान वयाच्या 10व्या वर्षी संभाजी महाराज दिल्लीला जातात तर तुमची मुलं पुण्या मुंबईला गेली पाहिजेत. निदान महाराष्ट्रात तरी महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दिल्लीचा अभ्यास. म्हणून संभाजी महाराज राजकारण धुरंधर आहेत, नेतृत्व कौशल्य. आणि जेव्हा औरंगजेबाच्या दरबारामध्ये एक स्वाभिमानाचा प्रसंग घडला, शिवरायांचा अपमान झाला तेव्हा ललकारलं. 9व्या वर्षाच्या 10व्या वर्षाच्या संभाजीराजांनी आबासाहेबांचा जर अपमान केला तर अपमान आम्ही खपवून घेणार नाही. आलमगीर औरंगजेबाला मराठ्यांचं पाणी दाखवणारे संभाजी महाराज वयाच्या 11व्या वर्षी स्वतःच्या बापाचा अपमान शंभूराजांनी सहन केला नाही. 11 वर्ष म्हणजे आजचं कोण्या वर्गातलं मूल? 5वी मधलं. स्वाभिमान तुमच्या अंगामध्ये वयाच्या 5व्या वर्षापासून मुलांमध्ये पेरा. अहंकार नसावा पण स्वाभिमान असावा. स्वाभिमान शून्य आहेत आमची मुलं. स्वतःच्या वडिलांचा छत्रपती शिवरायांचा अपमान होतो तेव्हा 6 वर्षाचे संभाजी महाराज आलमगीर औरंगजेबाला खबर सुनावतात दिल्लीच्या तख्तावर आग्र्याला. आणि आमची 6 वर्षाची मुलं, 6वीत असणारी मुलं, जर बाप अचानक मेला तर भटाच्या पुढं पिंडदान होतं. भटजी तुमच्या बापाला कावळा म्हणतो. तो कावळा येतो काव काव करत, तो पिंडाला शिवतो आणि मुलं चांगल्या अगदी डोळे लावून म्हणतात आमचा बाप कावळा होता. तुमच्या बापाला कावळा म्हणणाऱ्या लोकांच्या विरोधात जर तुम्ही बोलू शकणार नाही तर विचार करा उद्या तुमच्या बापाचा अपमान जर हेच तर सांगायचं आहे ना. संभाजी महाराज म्हणजे मी तुम्हाला मगा सांगितलं ढाल तलवारीची लढाई नाही मांडणार आज.
आज या ठिकाणी मला जबाबदारीने बोलावं लागेल, कारण हे विद्याचं क्षेत्र आहे, हे पवित्र शिक्षणाचं क्षेत्र आहे की इथून आमच्या मुलांनी स्वाभिमान, वयाच्या कमी वयामध्ये स्वाभिमान असला पाहिजे. देशप्रेम हे महत्वाचं आहे, धर्म महत्वाचा नाही. धर्म तुमच्या घरात ठेवा. सर्वात मोठा देश आहे, ना भगवा मोठा ना निळा ना हिरवा, सर्वात मोठा आपलं राष्ट्रप्रेम आहे. तिरंगा झेंडा हा सर्वात मोठा आहे. म्हणून आयुष्यभर भगवं भगवं म्हणून बाळासाहेब ठाकरे आयुष्यभर भगव्यावर प्रेम केलं, पण त्यांच्या निधनानंतर त्यांना सुद्धा तिरंग्यामध्ये जावं लागलं. याचा अर्थ स्पष्ट आहे की देश हा मोठा आहे, धर्म मोठा नाही. आणि जी लोक धर्म करतात त्यांना विनंती आहे की बाबांनो, आमचं देशप्रेम हे सर्वात मोठं आहे. हा स्वाभिमानाचा संस्कार वयाच्या 5व्या वर्षी 11व्या वर्षी तुम्ही तुमच्या मुलांवर करा. तुमची मुलं चौताळली पाहिजे, व्यवस्थेची चीड आली पाहिजे, डरकाळी फोडली पाहिजे. म्हणून मला एकच सांगायचं, आपली लोक डरकाळी फोडत नाहीत, कारण आमची लोक घाबरतात. कशाला घाबरतात? मरायला घाबरतात की आम्ही मरू तर कसं होईल. जो दिवस निघेल त्या दिवशी विचार करा, माझ्या जीवनाचा हा शेवटचा दिवस आहे आणि आजचा दिवस मी बाणेदारपणे घालवेल. हेच आहे. आणि मरणाची भीती कोणाला असते? जी लोक घाबरत असतात त्यांना मरणाची भीती असते, म्हणजे जी लोक निडर असतात. म्हणून टिपू सुलतानचं एक वाक्य मला या ठिकाणी नक्की सांगावंसं वाटेल, 100 साल की गिधड़ की जिंदगी से अच्छा है एक दिन शेर की मौत बरो सिंहाची मौत. 100 दिवस पुत्र लाचार होऊन जगल्यापेक्षा एक दिवस वाघाची दरकाळी फोडून जगणं हे पुरुषार्थाचं लक्षण आहे. वाघाची दरकाळी म्हणजे कशी? व्यवस्थेविरुद्ध चीड आली पाहिजे, आमच्या हक्कासाठी आम्हाला झगडता आलं पाहिजे. आणि त्याकरता तुम्हाला वाचन करावं लागेल जे संभाजीराजांनी केलं. आणि स्वाभिमानाचं बीजारोपण तुमच्या मुलावर करा. आजचा मुलगा निर्व्यसनी असावा, आजचा तरुण निर्व्यसनी